धंद्यामध्ये भरभराट करून देण्याचा आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीनं विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी भोंदू बाबा यौवन भानुदास गोहाड हा राहणारा दारणा सांगवी या ठिकाणचा असून त्याला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरामध्ये पीडित महिला चहाचं दुकान चालवत होती. व्यवसायात अपेक्षित उत्पन्न होत नसल्यानं ओळखीच्या व्यक्तींनी तिला दारणा सांगवी या ठिकाणच्या भोंदूबाबा यौवन गोहाड याच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. गोहाड यानं मंत्रतंत्र, जादूटोणा आणि मंत्रलेले तांदूळ, धुनी, जडीबुटींच्या पुडीच्या माध्यमातून व्यवसायामध्ये भरभराट होईल असं सांगून तिच्याकडून 3,000 रुपये उकळले. नंतर माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर जादूटोणा करून तुला ठार मारीन अशी धमकी देत आरोपीने पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीचे पहिले लग्न झालेले असतानाही त्याने पीडितेशी जबरदस्तीनं विवाह केला. लग्नानंतर घरात सुरू असलेल्या भोंदूगिरीला पीडित महिलेने विरोध केल्यानं आरोपीने तिला मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. हा छळ 2 ते 3 वर्ष सुरू होता. काही दिवसांपूर्वी आरोपीनं पीडित महिला आणि त्यांच्या 1 वर्षाच्या मुलाचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. त्यातून सुटका करून घेत पीडित महिला नातेवाईकांकडे गेली. त्यानंतर पीडित महिला तिच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. अनिसच्या कार्यकर्त्यांनी तिला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करण्यासाठी मदत केली. जिल्हा पोलीस अधीक्षक DS स्वामी यांच्या निर्देशानुसार सायखेडा पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. अनिसच्या पदाधिकाऱ्यांनी यौवन गोहाड यापूर्वीही अनेक व्यक्ती आणि कुटुंबांचे मंत्रतंत्र, जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक, शोषण केलं असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. अशा प्रकारची फसवणूक किंवा अत्याचार सहन केलेल्या नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असं आवाहन अनिसचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर TR गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापिका आशा लांडगे, प्रल्हाद मिस्त्री आणि कृष्ण चांदगुडे यांनी केले. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, सायखेडा.